नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे अर्णव ईश्वरीवरती खूप चिडलेला असतो. त्याला असं वाटतं ईश्वरी जे काही बोलते ते मनापासून बोलत नाही. तेव्हा ईश्वरी म्हणत असते की सर, तुम्ही काय म्हणालात? तुमचं दुःख मी समजून घेऊ शकत नाही. मी जे काही बोलले ते सगळं मनापासून बोललेले नाही आहे. मी हे सगळं मुद्दामून बोलले असं वाटते तुम्हाला? तेव्हा ईश्वरीला फार वाईट वाटतं. ईश्वरीला अर्णव म्हणतो की तू माझं दुःख कधीच समजूनच घेऊ शकत नाही. तुझी हॅप्पी फॅमिली आहे. तुझ्याकडे आई वडील बहीण सगळेजण आहेत ना. तेव्हा इथे ईश्वरीला खूप वाईट वाटतं. ईश्वरी तिथून रडतच निघून जाते. तेव्हा नम्रताला फार राग आलेला असतो अर्णवचा. नेहमी शांत राहणारी नम्रता फारच चिडलेली असते. तेव्हा अंजली म्हणत असते, चिंटू अरे काय होतं रे मध्येच तुला? एवढं का चिडलास तू? हां, तिला काही माहिती नसेल आपल्याबद्दल. तिने आपल्यासारखं दुःख बघितलं नसेल. पण ती जे काही बोलली ते मनापासूनच बोलली असेल ना. तुला एखादी गोष्ट तिची पटली नसेल म्हणून तू तिला एवढं रागवशील का? तिला एवढं बोलशील का तू? कुणी अधिकार दिला तुला एवढं तिला बोलायचा? तेव्हा इथे आता अर्णवला इथे अंजली आणि आजी दोघेही बडबडतात. दोघांनाही आवडत नाही. इथे अर्णव जे काही ईश्वरीला बोलला ते, तिच्यावरती रागवला, तिच्यावरती चिडला ते. इथे आता कुणालाच ईश्वरीबद्दल काही माहिती नाही आहे. इथे हसणारी खेळणारी ईश्वरी मनातून किती दुःखी असते हे कुणालाच माहिती नसताना इथे आता अर्णव तिला वाटेल तसं बोलला, तिच्यावरती रागवला. तेव्हा इकडे नम्रता येते आणि म्हणत असते की अर्णव सर, नेहमी तुम्हाला सडेतोड उत्तर देणारी ईश्वरी आज कोलमडून का निघून गेली? ती तुम्हाला का काही बोलली नाही? तुम्हाला सडेतोड उत्तर तिने का दिलं नाही? तेव्हा इथे सगळेजण तिच्याकडे बघतच बसतात. तेव्हा नम्रता म्हणत असते, ईश्वरी नेहमी एवढं सगळं बोलते पण आजच ती शांत निघून का गेली? कोलमडून का पडली? तेव्हा अर्णव म्हणतो का? काय झाले असं? तेव्हा नम्रता म्हणत असते, कारण ईश्वरी अनाथ आहे. ईश्वरीलासुद्धा तिचे जन्मदाते आई वडील नाही आहेत. कळतंय का तुम्हाला? ईश्वरी तुम्हाला जे काही बोलली ना ते सगळं मनापासून बोलली. ती मुद्दामून काहीच बोललेली नाही आहे. उलट तुमचं दुःख आहे ना तीच चांगल्या पद्धतीने समजू शकते, कारण तिचे आई वडील नाही आहेत. तेव्हा आजी म्हणते काय? ईश्वरी अनाथ आहे? तेव्हा इकडे आजी म्हणत असते, पण अर्णव तर म्हणत होता की तिची आई आले म्हणून. तेव्हा नम्रता म्हणत असते की हो, तिची आई आले म्हणजे ती माझी खरी आई आहे. ते माझे खरे आई वडील आहेत. आणि ईश्वरीचे आई वडील लहानपणीच एका अपघातामध्ये त्यांचा मृत्यू झाला. ते निघून गेले. तेव्हापासून ईश्वरी ही एकटीच लहानाची मोठी झाली. पण माझ्या आईवडिलांनी तिला छान सांभाळलं आणि आता माझं कुटुंब हेच तिचं कुटुंब आहे. माझे आईवडील हेच तिचे आईवडील आहेत. पण ईश्वरीचे आईवडील एका कार ॲक्सिडेंटमध्ये त्यांचा मृत्यू झाला. तेव्हा इथे प्रेक्षकांनो आता नम्रताने ईश्वरीची जी हकीकत आहे ती सांगितलेली असते. ईश्वरीचे आईवडील एका कार ॲक्सिडेंटमध्ये ते दोघेही जण निघून गेले. त्यांचा खूप मोठा अपघात झालेला असतो आणि तेव्हापासून तेव्हा तर ईश्वरी खूपच लहान असते. आणि तेव्हा इथे आता सुप्रिया आणि नम्रताचे वडील यांनी ईश्वरीला सांभाळायला घेतलेलं असतं आणि तिला आईवडिलांचं प्रेम लहानाचं मोठं केलेलं असतं. तेव्हा इकडे नम्रता म्हणते, सर, ईश्वरी खोटं कधीच नाही बोलत. ईश्वरीच्या मनामध्ये सुद्धा तुमच्यासारखं कितीतरी दुःख आहे, पण ती सारखं बोलून नाही दाखवत. ती नेहमीच सगळ्यांना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करते. ईश्वरी तुमच्यासारखीच एकटी वाढलेली आहे. तिला माझे आईवडील आहेत, पण शेवटीला तिचे आईवडील तिला नाहीच आहेत ना. म्हणून तिने तुमचं दुःख समजून घेतलं आणि ती तुम्हाला हे सगळं बोलली. ते मनापासून बोलली सर, मनापासून बोलली होती. पण तुम्ही तिला खूप दुखावलंत सर. तिच्याबद्दल तुम्हाला काही माहिती नसताना तुम्ही तिला खूप ऐकवलंत ना. खूप चुकीचं वागलात तुम्ही. असं म्हणून नम्रता आता निघून जाते. तेव्हा इथे अर्णव आता रागाच्या भरामध्ये जे काही बोललेलं असतो ना ते सगळं चुकीचंच बोललेलं असतो. पण आता ते त्याला रिअलाईज झालेलं असतं. म्हणजे एखाद्या व्यक्तीबद्दल आपल्याला काहीच माहिती नसतं, पण तरीसुद्धा आपण त्याला असं काही बोलतो की त्याने खूप मोठं पाप केलेलं आहे. पण ती व्यक्तीसुद्धा त्या दुःखातून गेली असावी. त्यानेसुद्धा त्याच्या आयुष्यामध्ये ते दुःख बघितलं असेल. या गोष्टीचा आपण कधी विचारच करत नाही. म्हणजे चांगला वाईट विचार न करता आपण लोकांना इथे जज करायलाच बसलेलो असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो
इथे आता ईश्वरी खूपच जास्त दुःखी होते. घरी जाऊन ती रडत बसलेली असते. अर्णव तिला म्हणालेला असतो की लहानपणी जेव्हा आपण दचकून आपली कूस बदलतो ना, तेव्हा आपली पाठ ठोपटायला जेव्हा आपली आई आपल्या शेजारी नसते ना, ते दुःख तू काय समजणार आहेस गं? ते दुःख तुला कधीच कळणार नाही. तेव्हा ही खोटी मला सिंपत्ती नको आहे तुझी. तेव्हा हे सगळं आता ईश्वरीला आठवत असतं. अर्णव म्हणतो की तू जे दुःख कधीच बघितलेलं नाही आहेस, ते दुःख तू माझं कसं काय समजू शकतेस? तुझी तर हॅपी फॅमिली आहे ना, तुझे आई-वडील, तुझी बहीण, बरोबर ना? तुझ्याकडे तर कंप्लीट फॅमिली आहे. मग तू माझं दुःख कधीच समजणार नाही आहेस. तेव्हा इकडे आता ईश्वरीला आठवत असतं, तिच्या आईवडिलांनी तिला ते लॉकेट दिलेलं असतं. त्याच्यामध्ये तिच्या आईवडिलांचा फोटो असतो. तिचे आईवडील म्हणतात की हे लॉकेट नेहमी तुझ्याजवळ राहील. मग हे जर तुझ्याजवळ असेल ना, तर तुझे आईवडील तुझ्या जवळ आहेत असंच वाटेल तुला. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, आई बाबा का सोडून गेलात तुम्ही मला? त्यानंतरला ते आपल्या आईवडिलांचं लॉकेट कवटाळून आता खूपच जास्त रडत असते. ईश्वरीला सुद्धा आपल्या आईवडिलांची आठवण तर येणारच ना. ते लॉकेट तिच्यासाठी किती महत्त्वाचं आहे हे आता ईश्वरीलाच माहिती असतं. त्यानंतर इथे आता अर्णवला आठवत असतं कशा पद्धतीने नम्रता म्हणते की तुम्हाला सडेतोड उत्तर देणारी ईश्वरी आज कोलमडून का गेली. तर तिलाही वाईट वाटलं, कारण तिचे आई वडील नाही आहेत, त्यांचा अपघात झाला आहे. ही गोष्ट आता अर्णवला आठवत असते. तेव्हा अंजली तिथे येते आणि म्हणते, चिंटू असा एकटाच का बसलायस दार लावून? कधीचा बसलायस तू एकटा? दरवाजा उघड बरं. हे बघ चिंटू, तू जर दरवाजा आता नाही उघडलास ना, तर मी इथेच दारापाशी बसून राहीना. मला काळजी वाटते तुझी. चल दरवाजा उघड आधी. तेव्हा इकडे अर्णव दरवाजा तर उघडतो, पण त्याला आता जरा त्याचंच मन खात असतं. त्याला खूपच जास्त गिल्ट आलेलं असतं की का मी एवढं काही माहिती नसताना ईश्वरीला का बोललो. तेव्हा इथे अंजली म्हणत असते, अर्णव मला माहिती आहे तुला आता वाईट वाटतंय. तू ईश्वरीला जे काही बोललास त्याचं तुला वाईट वाटतंय ना, बरोबर की नाही? पण हे बघ, मला असं वाटतं की तुझं चुकलं आहे. तुला तिच्याबद्दल काहीच माहिती नव्हतं. तुला काय, आम्हाला कुणालाच. आपण तिला खूप चांगलं ओळखतोय. आपल्याला असंच वाटतंय, हसणारी, खेळणारी, सगळ्यांना आनंदी ठेवणारी ईश्वरी तिच्या आयुष्यामध्ये एवढं मोठं दुःख तिने बघितलं असेल, असा आपण कधी विचारच नाही केला, बरोबर ना? पण तू तिच्याबद्दल तुला काहीच माहिती नसताना तू तिला एवढं का बोललास? हे बघ, मान्य आहे कधी कधी ती बोलते, कधी कधी तिचं बोलणं आपल्याला पटतं तसं नाही, पण म्हणून आपण तिच्यावरती एवढं रागवायचं का? कुठल्याही व्यक्तीवरती आपल्याला जरी त्यांचं पटत नसेल तरीसुद्धा एवढं रागवणं, चिडणं हे चुकीचंच आहे ना. आणि आता तू जे काही बोलला आहेस ना ईश्वरीला, त्याचं खरोखर तुला वाईट वाटत असेल ना, तर तुला ईश्वरीच्या घरी जाऊन तिची माफी मागावी लागेल. कारण अर्णव कसं आहे ना, एका माणसाला म्हणजे बोलणं, त्याला दुखवणं हे सोपं असतं. आपण चुकणं हे सुद्धा सोपं आहे. पण ते चूक सुधारणं, बरोबर की नाही? ती चूक सुधारणं आणि त्या व्यक्तीची जाऊन माफी मागणं हे कठीण. पण हे तुला आता करावं लागणार आहे. कारण ईश्वरी खूप दुखावली. आता तिला तू सॉरी म्हणायचं तिथे जाऊन. तेव्हा इथे आता नम्रता म्हणत असते, इशू हे बघ, तू नको वाईट वाटून घेऊ. तेव्हा इथे इशू म्हणत असते, आई पण आता संध्याकाळी आई घरी आली ना ताई, तर तू आईला काही सांगायचं नाहीस याच्याबद्दल, नाहीतर आईला वाईट वाटेल. तेव्हा एक गोष्ट मात्र नक्की, अर्णव सरांना माझ्याबद्दल काहीच माहिती नाही आहे. मी जे काही बोलले ते सगळं मनापासून होतं, पण त्यांना काय वाटलं मी खोटं बोलते. मी त्यांचं दुःख समजून घेऊ शकत नाही, मला दुःख माहितीच नाही असं म्हणाले ते मला. पण आता आहे ना बास, आता याच्या पुढे अर्णव सरांनी जरी माझी माफी मागितली ना, तरीसुद्धा मी त्यांना कधीच माफ नाही करणार आहे. बास झाला आता. आता त्यांना मी अजिबात तो अधिकार देणार नाही आहे की ते मला दुःख देतील, मला दुखावतील, असं मी त्यांना अजिबात अधिकारच देणार नाही आहे. प्रत्येक वेळेला ते मला असंच काही ना काहीतरी बोलतात, मग मी त्यांना लगेच माफ करते. पण ह्या वेळेला नाही ताई, ह्या वेळेला अर्णव सरांनी मला खूपच जास्त दुखावले. मी आता त्यांना कधीच माफ करणार नाही आहे. त्यांच्याशी काही संबंधच ठेवायचा नाही आहे मला, आणि त्यांच्याशी बोलायचं सुद्धा नाही. तेव्हा इकडे आता नम्रता तिला म्हणत असते, हे बघ, त्यांना पण वाईट वाटलं असेल, त्यांना माहिती नव्हतं ना तुझ्याबद्दल काही, तर आता मी सांगितलं आहे, त्यांनासुद्धा त्यांच्या चुकीची जाणीव नक्की झाली असेल. तेव्हा इथे अर्णव येतो, दरवाजा नॉक करतो. तेव्हा नम्रताचं, ईश्वरीचं लक्ष जातं. अर्णव आता दारामध्ये येऊन उभा राहिलेला असतो. तेव्हा इथे अर्णवलासुद्धा खूपच जास्त वाईट वाटलेलं असतं ना, म्हणजे तो जे काही बोललेला असतो ते चुकीचंच असतं. त्याला ते सगळं आठवतं
आणि फारच त्याला वाईट वाटतं की आपण एवढी मोठी माती का खाल्ली, काही माहिती नसताना. त्याच्यानंतरला अंजली म्हणत असते, मामा आजी बघितलंत ना, चिंटू लगेच तयार होऊन ईश्वरीची माफी मागायला गेला. मी त्याला म्हणाले, तुला तुझ्या चुकीची जर इथे जाणीव असेल तर मग माफी तर मागितली पाहिजे ना. इथे आता नुसतं सॉरी होऊन जमणार नाही आहे. तू तिला वाटेल तसं बोलला आहेस, मग आता तिथे जा आणि स्वतःहून तिची माफी माग. तरच इथे तुला तुझ्या चुकीची जाणीव झाली आहे हे सुद्धा तिला कळेल. कारण बोलणं सोपं असतं पण माफी मागणं कठीण. त्याच्यानंतरला इथे आता आजी म्हणत असते, म्हणून तर मला असं वाटतं की ईश्वरी त्याला समजून घे. ईश्वरी आणि अर्णव हे दोघे जण आहेत ना, एकमेकांसाठीच बनले. त्याच्यामुळे हे दोघं जण जर एकत्र आले, आपल्या अर्णवला जर कोणी आनंदी ठेवू शकते, कोणी जर खुश ठेवू शकतं ना, तर ती ईश्वरीच आहे. अजून कुणीच नाही. ईश्वरीच आपल्या अर्णवच्या आयुष्यामध्ये आनंद घेऊन येऊ शकते आणि हे मला माहिती आहे. तेव्हा इथे वल्लरी येते आणि म्हणते की अजिबात नाही, तुम्ही लोक का बघत नाही. जेव्हापासून ते दोघं जण भेटलेत ना, तेव्हापासून फक्त एकमेकांशी भांडतात. अहो, त्या दोघांची एवढी भांडणं होतात, आजसुद्धा भांडलेच ना ते. मग जी मुलगी एवढी भांडखोर आहे, तिला तुम्हाला आता अर्णवच्या आयुष्यामध्ये का आणायची आहे. दुसऱ्या कुठल्या मुलीच नाही आहेत का तुमच्या आजूबाजूला, की फक्त ती ईश्वरी देसाईच आहे. तेव्हा इथे आजी म्हणत असते की अर्णव आणि ईश्वरीच्या बाबतीत माझं जे मत आहे ते कधीच बदलणार नाही. त्या दोघांनी एकत्र आलं पाहिजे, हे माझी इच्छा आहे, माझं स्वप्न आहे. आणि याच्याबद्दल दुसरं तिसरं कुणीही बोललेलं मी खपवून घेणार नाही, कळलं का. त्या दोघांच्या मध्ये कुणीही काहीही बोलायचं नाही, असं म्हणून आजी आता तिथून निघून जाते. तेव्हा अंजली म्हणत असते, मामी तू दरवेळेला का ग असं बोलत असतेस निगेटिव्ह. तुला माहिती आहे ना आजीला ते नाही आवडत. आजीची किती इच्छा आहे की ईश्वरी आणि अर्णवचं लग्न व्हावं. अर्णव हा ईश्वरीवरती प्रेम करायला लागला असं नाही म्हणत मी, पण निदान आता तिच्यावरती तो जास्त रागवत तर नाही. तिच्या काही सवयी, तिचा स्वभाव आता आपल्या अर्णवला आवडायला लागला आहे की नाही. मग आता तो आमच्या नजरेतून का नाही बघत की बाबा ईश्वरी आणि अर्णव हे दोघेजण एकमेकांसाठीच बनलेत. ते एकदम काय बोलतात, ते मेड फॉर इच अदर होऊ शकतात. ते जर एकत्र आले ना, तर ते नक्की व्यवस्थित संसार करू शकतात, दुसऱ्यांना आनंदी ठेवू शकतात. मग काय आहे ना, हरकत काय. तू असं निगेटिव्ह नको बोलत जाऊ. तेव्हा इथे वल्लरी म्हणते की मला नाही वाटत की ती ईश्वरी या घरामध्ये यावी. भांडखोर मुलगी आहे ती आणि ती कधी येणारसुद्धा नाही. तुम्ही गुरुजींची वाट बघताय ना, गुरुजी आल्यानंतर तुम्हाला मुहूर्त काढायचा आहे, पण त्यांचा मुहूर्त गुरुजी नाही तर मीच काढणार, असं वल्लरी म्हणते. त्यानंतर इथे आता अर्णव आलेला असतो. ईश्वरी रागवलेली असते. ईश्वरी काय बोलणार. तेव्हा इकडे नम्रता म्हणते, अरे अर्णव सर तुम्ही या ना. तेव्हा इथे अर्णव येतो आणि ईश्वरीकडे बघत असतो. ईश्वरीला काही बोलायला जाणार तेवढ्यातच ईश्वरी उठते आणि सरळ आपल्या रूममध्ये जाऊन बसते. ती अर्णवकडे काही बोलतसुद्धा नाही, त्याच्याकडे बघतसुद्धा नाही. तिला आता आलेला असतो राग. ती सरळ उठते आणि आपल्या रूममध्ये जाऊन ती बसते. तेव्हा इथे अर्णव म्हणतो की काकू कुठे आहेत, कसे आहेत काकू. तेव्हा इकडे नम्रता म्हणत असते की आई गेली आहे आत्याबरोबर मार्केटमध्ये, ती थोडी शॉपिंग करायला गेली आहे, घरात नाही आहे ती. तेव्हा अर्णव म्हणतो ठीक आहे, काही हरकत नाही. तेव्हा अर्णव म्हणतो की मी जाऊन बोलू का ईश्वरीजवळ, मी सिंदूरजवळ मी जरा जाऊन बोलू का. तेव्हा नम्रता म्हणते हो जा ना. त्याच्यानंतरला इथे अर्णव तिची परवानगी घेतो, ईश्वरीजवळ बोलायला जातो. त्यानंतरला आता ईश्वरीजवळ बोलायला जातो, पण इथे ईश्वरीला कुठे बोलायचं आहे ना, कारण ईश्वरी तर रागवले, चिडले, आता तर मी बोलणारच नाही असं ती आता म्हणालेली असते. म्हणूनच ते आपल्या रूममध्ये येऊन बसते. तेव्हा इकडे अर्णव येतो. अर्णव आल्यानंतर ते आपली मानस फिरवते. तेव्हा अर्णव म्हणत असतो की मी सिंदूर, खरंच मी जे काही बोललो ना ते बोलायला नको होतं. म्हणजे तुझ्याबद्दल मला एवढं काही माहिती नसताना तुझ्यावरती एकाएकी एवढं रागवणं, चिडणं हे माझं चुकलं. तेव्हा इथे ईश्वरी आता इकडे तिकडे मान फिरवत असते, कारण तिला काही त्याचं बोलणं ऐकायचं नसतं. तेव्हा इथे अर्णवला आता वाटत असतं की मी कसं बोलू, कशी माफी मागू. तेव्हा इथे अर्णव म्हणतो की कसं असतं ना, म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये आपण जे दुःख बघितलं आहे, तर ते दुःख दुसऱ्याही व्यक्तीने बघितलं असेल, आपण या गोष्टीचा कधी विचारच नाही करत. आपल्याला आपलं दुःख हे खूपच जास्त मोठं वाटत असतं. तेव्हा ईश्वरी म्हणत असते, सर एक गोष्ट मी तुम्हाला सांगते, मी उगाचच आहे ना कुणाशी काही बोलायला जात नाही, कुणाला काही समजावून सांगत नाही.
मी तुम्हाला जे काही बोलले अगदी मनापासून बोलले होते. मी तुमचं दुःख समजून घेऊ शकत नाही. मी जे काही बोलते ते वरवरचं बोलते असं म्हणालात ना तुम्ही. तसं नाही आहे सर. तुम्ही जे दुःख बघितलेत ना ते दुःख मी सुद्धा बघूनच लहानाची मोठी झाली आहे. त्याच्यामुळे मी तुमचं दुःख समजू शकले आणि म्हणूनच ते मी सगळं मनापासून तुम्हाला बोलले होते जे तुम्हाला खोटं वाटलं. तेव्हा इथे अर्णव म्हणतो, मी सिंदूर, खरंच मला असं बोलायला नको होतं. मला माहितीच नव्हतं की जी एवढी हसणारी खेळणारी मुलगी, आजूबाजूच्या लोकांना आनंदी ठेवणारी, तिच्या मनामध्ये एवढं दुःख असेल. मी कधी विचारच केला नव्हता. कसं असतं ना, म्हणजे आपण एक असं आपला माइंड सेट करून ठेवलेला असतो. आपला इगोसुद्धा आपल्या विचारांनीच असा बेल्ट झालेला असतो की माझं एवढं दुःख कुणी बघितलेलंच नाही आहे. मी माझ्या आयुष्यामध्ये जेवढा स्ट्रगल केला आहे, जेवढं दुःख बघितलं आहे, तेवढं कोणी बघितलं असेल आपल्याला असं वाटतच नाही. आपणच खूप काही बघितलं आहे. आपल्याच आयुष्यामध्ये खूप दुःख आहे. असंच आपण आपला इगो सेट करत असतो. असंच आपण विचार करत जात असतो आणि आपलं दुःख आपण सतत कवटाळून बसत असतो. बरोबर की नाही? पण ते दुःख विसरून आपण पुढे गेलं पाहिजे याचा कधी आपण विचारच करत नाही. आनंदी राहिलं पाहिजे याचा विचार आपण कधीच करत नाही. तेव्हा ईश्वरी म्हणते, नाही सर, दुःख जरी आपण विसरलं नाही ना, त्या आठवणी जरी आपण विसरलो नाही, त्या मनामध्येच असतात सर. फक्त त्या नेहमी आपल्या दुःखातूनच दाखवल्या पाहिजे असं काही नाही आहे. आनंदी राहूनसुद्धा आपण त्या आठवणी आपल्या मनामध्ये ठेवतोच ना सर. आता माझे आईवडील नाही आहेत, मी हसते खेळते, पण शेवटीला माझे आईवडील नसल्याचं दुःख माझ्या मनामध्ये आहेच आणि ते राहणार. ते लगेच निघून जाईल असं तर मी म्हणतच नाही. तेव्हा अर्णव म्हणतो, हेच मला कळत नाही तुझं. म्हणजे माझ्या मनामध्ये जे दुःख आहे ते मी कवटाळूनच घेऊन चाललो आहे, पण तू तशी नाही आहेस ना. तू बघ ना, तुझ्या मनामध्ये जरी एवढं दुःख असेल तरी तू स्वतः आनंदी राहतेस आणि तुझ्या आजूबाजूच्या माणसांना, तू सगळ्यांना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करतेस. मग कुणाला कसं वाटेल ना की तुझ्या मनामध्ये सुद्धा एवढं दुःख आहे. तू पण एकटी आहेस, तुझे आई वडील नाही आहेत असं मला कधी वाटलंच नाही. आणि जरी आता इथे नम्रताचे आई वडील आहेत, ते सुद्धा तुझेच असल्यासारखं तू सुद्धा वागतेस आणि ते सुद्धा. त्याच्यानंतरला इथे अर्णव म्हणत असतो की खरंच म्हणजे माणूस स्वतःचं दुःख किती मोठं आहे हे सगळ्यांना सांगत असतो. हे सगळ्यांना पटवून देत असतो की बघा मी किती दुःखी आहे, कष्टी आहे. स्वतःचा इगो त्याला खूप मोठा वाटत असतो. पण तू ईश्वरी, मी सिंदूर, खरंच सॉरी. म्हणजे त्याला सॉरीसुद्धा आता बोलता येत नसतं. तो ॲम सो एवढंच आता बोलत असतो. तेव्हा इथे आता अर्णव तिला म्हणतो, खरंच माझं चुकलं. म्हणजे मी तुला काही माहिती नसताना खूपच बोललो. एवढं बोलायला नको होतं. तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो, तुला जे काही बोललो विचार करून बोलायला हवं होतं. तू जे काही बोलतेस त्याच्यामागे तुझ्या भावना खऱ्या आहेत ह्या तरी मला समजून घ्यायला हव्या होत्या. मी सिंदूर, म्हणजे माझं चुकलं आहे, तू मला माफ करशील ना. तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते, कसं असतं ना सर, म्हणजे आपल्याला असं वाटत असतं की आपण जे दुःख बघितलं आहे ते सगळं मोठं आणि त्याच्यामुळे आपल्या समोरचा माणूससुद्धा तेवढाच खुश आहे, आपल्यापेक्षा खूप आनंदी आहे असंच आपल्याला वाटत असतं. पण कधीकधी तसं नसतं. तेव्हा इथे अर्णव म्हणतो, मी चुकलो आहे, तू मला लगेच माफ करावं, कारण मी तुझी इथे माफी मागायला आलो आहे. तू मला माफ कर असं मी म्हणणार नाही आहे. पण मला माझ्या चुकीची जाणीव नक्कीच झाली आणि म्हणूनच मी इथे तुझ्याशी बोलायला आलो आहे. तू लगेच मला माफ कर असं मी तुला म्हणतच नाही. तेव्हा ईश्वरी म्हणत असते, कसं आहे ना सर, माझी आई नेहमी म्हणते, ज्या माणसाकडून चूक होते त्या माणसाला चुकीची जाणीव होते ना, आणि तो जर आपली माफी मनापासून मागत असेल तर मग त्याला माफी मागायची सुद्धा गरज नाही आहे. तो आपल्यापर्यंत बोलायला आला, तो चुकला आहे, त्याच्या चुकीची त्याला जाणीव झाली, हीच खूप मोठी गोष्ट असेल सर. तुम्ही नका सॉरी म्हणू, तुम्ही नका माफी मागू असं आता इथे ईश्वरी म्हणत असते. तेव्हा अर्णवला कळलेलं असतं की ईश्वरीला कळलं आहे की त्याला आता इथे तिची मनापासून माफी मागायची आहे. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, सर तुम्हाला तुमची चूक कळली, तुम्हाला कळलं की तुम्ही जे काही बोललात ते चुकीचं आहे. मी इथे जे काही बोलले तुम्हाला ते खोटं नव्हतं, ते मनापासूनच होतं, कारण मी तुमचं दुःख खरोखर समजून घेतलं होतं सर. तेव्हा इथे अर्णव म्हणतो की ठीक आहे, तुमच्यामध्ये बाहेरून आलेल्या माणसाला कॉफी वगैरे देण्याची पद्धत नाही आहे का. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, आहे ना सर, पण तुम्हाला जशी आवडते तशी ब्लॅक कॉफी नाही मिळणार, इथे साधी कॉफी. तेव्हा अर्णव म्हणतो, चालेल, मला साधी कॉफीही चालेल. आणि तो बाहेर आता तिची वाट बघत असतो.
तर पुढील भागामध्ये आपण बघूया, इथे ईश्वरी आपल्या आईवडिलांचा फोटो त्या लॉकेटमधला अर्णवला दाखवते आणि म्हणते, हे माझे आईवडील आहेत. हे लॉकेट ज्या रात्री त्यांनी माझ्या गळ्यात घातलं ना, ती त्यांच्याबरोबरची माझी शेवटची रात्र होती. त्यानंतर ते पुन्हा कधीच आले नाहीत. तेव्हा इथे ईश्वरी विचारत असते, सर तुमचे आईवडील काय झालं होतं? तेव्हा अर्णव म्हणतो की एक बाई आली आणि तिने माझ्या आईचं आयुष्य उद्ध्वस्त करून टाकलं. तेव्हा इकडे अंजली म्हणत असते की अर्णव, अशी माणसं आहेत ना, खूप कमी आपल्या आयुष्यात येतात. ईश्वरी खूप चांगली आहे, तिला तुझ्या आयुष्यातून असं जाऊ देऊ नकोस, तिला पकडून ठेव.